आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. शहरातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अल्पवयीन मुलगा गावठी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतूस बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सदर मुलास अटक केली. या कारवाईत एक गावठी कट्टा आणि एक जिवंत राऊंड असा सुमारे 50,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यातील इतर संशयित आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या तपास पथकाने केली. पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी आणि सागर बोरगे हे हद्दीत नियमित पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक अल्पवयीन मुलगा गावठी बनावटीचा कट्टा घेऊन नॅन्सी लेक होम सोसायटीकडून लेकटाऊनकडे जात आहे. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी त्वरित कारवाई करत स्वर्गीय शंकरराव राजाराम कदम स्विमिंग टँक समोरील रोडवर सापळा रचला. त्यावेळी नमूद ठिकाणी पोलिसांना एका अल्पवयीन मुलगा संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे 50,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 50,500 रुपये इतकी आहे. सदर प्रकार 9 जुलै 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास घडला. संबंधित अल्पवयीन आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम 1959 चे कलम 3 सह 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 329/2025 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी हे करीत आहेत. सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे, पोलीस निरीक्षक गुन्हे जितेंद्र कदम व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.